आ आ आ समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, रूपेक्षी कदा रामदासाभिमानी, रूपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हरि म्हणा पुंडलिक वरदान. सावंत बुवा गेले काय? एकनाथ सावंत गेले. बुवा खूप खूप जुनी ओळख आहे त्यांची आणि आमची पाहुणे होते आणि त्यांची खूप इच्छा होती की रवी तुला कुठेतरी वरच्या क्षेत्रात गेलेलं आम्हाला बघायचं आहे. बाबांचे बुवा आणि हे लय प्रयत्न पण आम्ही कम नशिबी बुवा आमका नाही त्यांच्यापर्यंत जाऊ जमला. म्हणजे काय योगायोग असतात बघा. आमचा क्षेत्र जरा दुसरा होता त्याच्यामुळे या भजनाकडे लक्ष दिलेलं नाही आम्ही. पहिल्यापासून भजनातले माझी 4थी पिढी आहे भजनात. इतिहास हा मोठो. पण आम्ही बुवा खरोखरच तुमच्यासारखे मार्गदर्शक तुमच्यासारख्या बुवांकडून मार्गदर्शन घ्यायचा आणि ह्यो गुरुदासांचा वारसा अखंडित आम्ही चालू ठेवणार. ह्या आमचा ब्रीद आहे आणि ताच आम्ही चालू ठेवणार. लोक काहीही करून देत त्याच्याशी आमचा देणं घेणं काय नाही. म्हणून बुवाने आता भारूड घेतलेली 27 नक्षत्र सांगितलेली. आता त्याच्यातच सांगते मी. 3 पायांची सप्तकरांची कपिल पुच्ची ऊर्ध्वमुखी. सूर्यकन्या मी ब्रह्म्या घरची ओळखुनी वा सर्व सुखी. कपिल पुच्छी ऊर्ध्वमुखी. 3 पाय 7 हात वरती तोंड गाईचं शेपूट अशी मी बरं का. आणि सूर्यकन्या ओळखुनी वा सर्व सुखी. कारण तिने काय सांगितलंय? ना ओळखील तो होईल दुखी. जर त्याला तिला ओळखलं नाही तर तुम्हाला दुःख भोगावं लागेल. म्हणून ओळखून सुखी व्हा. माझ्या रंगाची लावते सरत रंगीला पैसे परत. हो
डबल भट्टीला दिला तरी हालणार नाही. किती त्याका निर्माण धुवा पण ह्याचा कलर तसंच राहतो. गॅरेंटेड फास्ट कलर बसलो. घरच्या देवाना ठेवा न ठेवा पहिला महिन्याला हप्ता हवा. माझ्या नावाचा ताऱ्यानं ताप, माझ्या नावाचा ताऱ्यानं ताप. असो देव नाही तर देवाचा बाप. हो देव नाही तर कोणतो बी बाप असलो तरी माझ्या नावाचो ताप त्याका सुटायचो नाही. म्हणून सांगता मैं छोटे बड़े सबको डराने वाली हूँ. मैं काली हूँ तो क्या हुआ दिल वाली हूँ. काली से डरता है क्या रे. हो असो काय झालं. तू मुंबईत जाऊन सगळा इजरा दिला. हो त्या धर्मानं पंडू राजाचं श्राद्ध करायचं ठरवलं आणि सहदेवाला बोलवायला पाठवलं. बोलून जा, बोलवून घेऊन ये. त्याच्या कृपेमुळं आपल्याला एवढं मोठं राज्य मिळालंय. आम्ही आता पाटील झालो. मग आपल्या वडिलांच्या श्राद्धामध्ये येऊन कृष्ण सुद्धा 2 वडे खाय. त्याच्यासाठी वेगळा काय करू नको. म्हणून जा, बोलवून घेऊन ये. मग ह्या सहदेवानं काय केलं. सैन्य घेतलं घाई घाई. पण ह्या सहदेवानं माझा विचारच केला नाही. ह्या काळूबाईचा मी मगापासून सांगते ना मोठमोठ्याला माझा धसका. पण बघा ना ह्याने विचारच केला नाही. म्हणून मी काय केलं. काय केलं. डोईला बांधला टापूस, पाठीत भरला कापूस आणि द्वारकेच्या वाटेवर बसली म्हातारी. द्वारकेच्या वाटेवर बसली म्हातारी. उलटून गेली साठी. म्हणे जोर कर जरा, म्हणे हात लावा जरा. उचलून दे माझी पाठी. द्वारकेच्या वाटेवर बसली म्हातारी. उलटून गेली साठी. द्वारकेच्या वाटेवर बसली म्हातारी. उलटून गेली साठी. म्हणे हात लावा जरा. त्याच्यातल्या एकाला दया आली. तो बोललो माझ्या म्हातारी सारखी दिसते. जरा उचलायला गेला. एकटा उचलायला गेला. त्याला काय ती पाठी हालना. आजूबाजूचे जे होते त्यांच्या सगळ्यांना बोलवलं. ए कम ऑन हेल्प मी. हात लावल्याने 5,000 जमा झाले. पाठी काय जागची हालना. पाठी जागची हालना. शेवटी तो सहदेव स्वतः गेला आणि जोर करतोय बघा. हा धर्माचा भाऊ रागान झाला लाल.
ढोल उठायचे. देवा तानी की तानी बेबी उतानी. एक ह्याला जोर करायचे ते तसे जोर केलेली पण पाठी काय जागची हालना. पाठी जागची हालना बरोबर त्या सहदेवात राग येलो. काय झाला बघा. हा धर्माचा भाऊ रागान झाला ला ला ला. रागान झाला मला बाईला मारतो बाप्याची झाली कमाल. ऐकून कृष्णाची भगवद्गीता. ऐकून कृष्णाची भगवद्गीता म्हातारीच्या लागे पाठी. जोर कर जरा हातून देवाची पाठी. हो पाठी काय जागची हालना. म्हणून मी हसली. ती काय सांगते. म्हणून मी हसली. मी हसली म्हणून मला मारलं आणि माझ्या मस्तकातून रक्त निघालं आणि त्या रक्ताने अनेक यक्ष निर्माण झालं. आणि त्या यक्षाने काय केलं. त्या सहदेवाबरोबर लढायला सुरुवात केली. सहदेवाबरोबर लढायला सुरुवात केल्याबरोबर सहदेव यक्षालाही मारी सुटला. तेव्हा यक्षाने स्त्री देह धारण केला. बायका झाले हो. आणि काय केलेली. कुणी धरी हाताने कुणी धरी पाय. कुणी धरी धमक लाडू तापट पोळी खाय. कुणी धरी धमक लाडू फुगडी फुर फुगडी फू फुगाई फू. कमलाच काय रे सदेव तू रे सदेव तू. हो स्त्रीदेह धारण केला आणि घेरावा घातला. घेरावा घातला आणि त्या सहदेवाला पकडून घेऊन गेली. ते जे यक्ष होते ते पकडून घेऊन गेले. तेव्हा हे पकडून गेलेलं बघितल्यानंतर सैन्य जे पळालं आणि काय सांगताय. एक सैनिक धावत येतोय. तेव्हा धर्मराज बघतोय आणि विचारतोय अरे काय झालं काय. अरे झालं काय ता तरी सांग. तो बोललो तू दमा. अहो दमा माईच दमा. काय झालं सांगतोय तुम्हा. काय झालं सांगतोय तुम्हा. काय झालं सांगतोय तुम्हा. उतरला सदैवाचा विमान. अहो दमा माईच दमा. काय झालं. होय. अहो दमा जरा थांबा. ओ झालं काय झालं काय. थांबा जरा सांगतोय. दम घ्यायचा तो. ओ सहदेवाचा इमा उतरला. तेव्हा धर्मानं काय झालेलं ओळखलं आणि काय सांगताय. अरे जा जा तू भीमा. जा भेटून ये जा यमा. जा भेटून ये जा यमा. जा भेटून ये जा यमा. करून टाक काळूबाईचा किमा. जा जा तू भीमा.
यमाची सही झाली सर्टिफिकेटवर काय कोणता काय चालत नाही म्हणून आता डिग्री दिलेली आहेत बघा MBBS MD यमाचे मोठे भाव आहेत ते यम असोच नेता पण ह्यो पैशावर घेता आणि घेऊन जाता म्हणून डॉक्टराक यमाचा मोठो भाव म्हटलेलो हा पैशावर घेता आणि जीवावर नेता पण सगळे डॉक्टर तसे नाही उद्या सकाळी जर माका जावचा येईल ना तर सांगतले तुका दाखवतोय आता गलत सांगत होतस ना तुका बारक्या भावाकडे पाठवतोय पण त्यांका खय माहिती घेता नाम विठ्ठलाचे भय नाही द्या माझे बरोबर आहे की नाही बुवा एवढा मोठा जगावर संकट केला खयचो बुवा मेलो कोरोना होऊन खयचो बुवा मेलो ज्याच्याकडे भक्ती नाही होती तो मेलो असा जगात संकट होता म्हणून सांगितलेला घेता नाम विठ्ठलाचे भय नाही त्या यमाचे भजन पूजन कीर्तन करताना यम जवळ येत नाही आपण फक्त त्याला घेऊन येतो पण असा न करता त्या यमाक आपल्यापासून लांब ठेवतो आपल्याकडे जा मग एकदा सही झाली यमाची की काय चालणार नाही म्हणून जा तू भीमाला भेटून ये जा यमा. आणि भीमाने काय केलं आपली गदा घेतली आणि गेला भीमाची भीम लढायला आलेला पाहून काळूबाई काय म्हणते एकशिमीला अगं ऐका ग तो येतोय कोण भीमा आला गे रणांगणी भीमा आला गे रणांगणी भीमा आला गे रणांगणी काळूबाईचा निघून गेला राग आणि काय सांगते काय हवं ते माग देवा भीम सांगताय आई हे समोर बांधलेलं आहे ना ते बांधून ठेवलंय ना ते माझं भावाट आहे आमच्या पाच पांडवातला तो सहावा कसा पाचवा कसा नम्राने सहावा तो पांडव काय बघतो कर्ण नाही पहिलो तर बोललो आता कसा ह्यो सहावा ह्यो आमचो पाच पांडवातलो सहावा ह्यो पाचवा ह्यो आमका तू सोडून दे त्याचा पराक्रम पाहून काळूबाई काय म्हणते अरे तू सांगशील तस तथाच तू म्हणशील तस तथाच तू वर मिळताच भीम गेला वारुणावताला आणि सहदेव गेला श्रीकृष्णाकडे द्वारकेकडे बघा त्याच्या अगोदर आईला सांगतायत कोण भीम कृपा असू दे तुझी कृपा असू दे कृपा असू दे तुझी कृपा असू दे
आशीर्वाद मिळाला. हा सहदेव निघाला कुठे आणि द्वारकेत जाऊन काय सांगतोय? श्राद्धाला चला तुम्ही, श्राद्धाला चला, श्राद्धाला चला तुम्ही, श्राद्धाला चला. हो कृष्णदेवा श्राद्धाला चला, हो कृष्णदेवा श्राद्धाला चला, श्राद्धाला चला तुम्ही. श्राद्धाला चला जसा काय सांगतोय, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. श्रीकृष्ण बोलले ह्याला जरा फिरवावा, याची जरा फिरकी घेऊची. अरे एक काम कर, माझे वडील बंधू आहेत ना बलराम दादा, त्यांची परवानगी घेऊन ये. मोठे आहेत ते. म्हणून सहदेव कृष्णाकडून बलरामाकडे गेल्यानंतर बलरामानं ओळखल्या. बलराम सांगतात, अरे बाबा मी जरी मोठो भाव असलो तरी आमचे वडील आहेत, तात आहेत, डॅडी आहे, त्या वसुदेवांकडे जा. अगदी हैसून तो हैसून वसुदेवांकडे गेलो. आणि वसुदेवांकडे गेल्याच्या नंतर वसुदेव काय सांगतात, अरे मी जरी वडील असलो तरी राज्य सगळे तेच चालवतात, तेव्हा माझी कशाला परवानगी पाहिजे? परत बलरामाकडे गेलो. बलराम काय म्हणता, अरे जाणार तो आणणार आहे, माझी कशा तुका परमिशन होईल? ते का तिच्या. तेव्हा सहदेव चिडले आणि काय सांगितले, चिडलो तो, नाचू नको मला, हित तिताडात. नाचू नको मला, नाचू नको मला कृष्णा, नाचू नको मला कप गुमान चला, नाहीतर धरूच नाही तुला. लग्नाला चला तुम्ही, श्राद्धाला चला तुम्ही, श्राद्धाला चला. चला म्हणून ओढूक लागल्याबरोबर कृष्णाची गेली तळपायात, तळपायाची मस्तकात गेली. ओढूक लागल्याबरोबर कृष्णान दिल्या ठेवून या कानशिलात बसल्याबरोबर सहदेवाने घातला तलवारीला हात. सहदेवाने तलवारीला हात घालतात श्रीकृष्णानं सुदर्शन सोडलं. सुदर्शन सोडायची खोटी, सहदेव झाले कोट्यान कोटी. कारण त्याला वर मिळाला होता काळूबाईचा, म्हणून कोट्यान कोटी झाले. आणि त्या सहदेवाने कृष्णाला घेऊन गेले. आणि ह्या सगळ्या यादव सैन्याने बघितल्यानंतर यादव सैनिक जे होते ते पळाक लागले. काय म्हणतात, चला पळा दाडा रे दाडा, द्वारका सोडून बाहेर पडा. याला माझी आठवण झाली नाही, माझी म्हणजे माझी या काळूबाईची. सम्यंतक मणी आणायला गेला, मला विसरला, म्हणून त्याला अस्वलाच्या मुलीशी लग्न करावं लागलं, जांबुवंतीशी. तो श्रावण
मला विसरला, आई वडिलांना काशी क्षेत्री घेऊन जायला निघाला, मला विसरला, या काळूबाईला विसरला, म्हणून त्याला दशरथाचा बाण लागून मरावं लागलं. मला जो विसरणार बुवा माका मला जो विसरणार त्याला असंच होणार काही ना काही, म्हणून माका इसरा नको. ती काय सांगता बघा, भाल्या भाल्यांना पुरून मी उरली, भाल्या भाल्यांना पुरून मी उरली, एका बापड्याची आज कशी चिरली, एका बापड्याची आज कशी चिरली. एका बापड्याची कशी चिरली, कोणाची? श्रीकृष्णाची. आता तरी मला ओळखलं का? ओळख पटते? अहो काळूबाई, काळूबाई म्हणजे महिन्याला नारळ देता माहिती आहे ना? हप्ता, माझा हप्ता कोणी चुकवायचा नाही. चंद्राची खरी कला आवस, बापूस नाही. आवस अमावास्या, असा माझा जन्म आणि असा माझा पराक्रम, इथं आमचं भारूड संपलं. खरोखर बुवा आमची पूर्व पुण्याई म्हणून तुमच्या बरोबर आज बारी करण्याचे योग इलो. खास साहेब युट्यूबच्या माध्यमाने इथे हजर राहिले. खरोखरच तुमच्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद माझ्यासारख्या पामराच्या मागे असाच राहू दे. काही मुखातून माझ्या अज्ञानपणी जर काय गेलं असेल तर वडिलकीच्या नात्याने मला क्षमा करा, कारण जाणून बुजून तर आम्ही कोणा चुकान सुद्धा आम्ही कोणा काय बोलत नाही, पण अवधानान काय झाला असाल तर क्षमा अपराध या पामरात तुम्ही क्षमा करा. आणि खरोखरच असो योगायोग परत परत येत राहायचो असो त्या पटकी देवीच्या चरणी प्रार्थना करूया. तुमच्यासारखे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बुवा या समाजात आता खरोखरच गरज आहे त्याची, म्हणून समाज प्रबोधन आणि संत परंपरा, भजनी परंपरा अशीच आपण राखण्याचा प्रयत्न करूया. आधी बक्षीस बघूया.